नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर हा माझा मित्र अभिजित देशमुख आहे. तर हा एका ठिकाणी चालला होता. तर त्याने एका घाटामध्ये एक वासरू मोकाट फिरताना त्याला दिसलं. तर सगळ्या शेतकऱ्यांना एकच कळकळीची विनंती आहे, की 1-2 दिवसाच्या वासराला चारा वगैरे खाता येत नाही आणि जर तुम्ही त्याला असं 1-2 दिवसात कुठे डोंगराला, घाटाला, पाटाला सोडलं, तर तो त्याचं संरक्षण हा करू शकणार नाही. त्याचं पोट हे भरू शकणार नाही. तर कमीत कमी त्याला 1-2 महिने तरी तुम्ही दूध पाजा. जास्त पाजलं नाही तरी चालेल, पण तो जगू शकेल इतकं पाजा, जेणेकरून तो स्वतःचं संरक्षण तरी नंतर करू शकेल. मागच्या 1-2 महिन्यापासून भरपूर या अशा काही गोष्टी घडतायत. तुम्हीही बघितलं असेल, की भरपूर ठिकाणी असे डोंगराला किंवा पाटाला तुम्हालाही वासरं दिसत असतील. तर शेतकरी राजाला एकच कळकळीची विनंती आहे, की त्याला 1-2 महिने तरी दूध पाजा. शेवटी त्याच्या आईनेही फार काही दूध दिल्यानंतर तुम्हीही फार काही कमवलंय आणि शेवटी त्याच्या हक्काचं दूध तरी त्याच्याकडून हिसकावून घेऊ नका. तरी सर्व शेतकऱ्यांना मी एक विनंती करतो, की त्यांना 1-2 महिने तरी तुम्ही दूध पाजा. नंतर तुम्ही त्याला सोडून दिलं तरी तो स्वतःचं संरक्षण हे नक्कीच करू शकतो. पण जर त्याला तुम्ही 1-2 दिवसात सोडलं तर त्याला काही खाता येत नाही आणि शेवटी ते तडफडून मरून जातं. आणि आपल्याला ह्या जन्माचं पाप ह्याच जन्मी फेडायचं आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो, की त्याला 1-2 दिवसात असं कोणी सोडू नका. 1-2 महिने तरी त्याला दूध पाजा, जेणेकरून ते स्वतःचा चारा स्वतः खाऊ शकेल. धन्यवाद मित्रांनो.